अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि राहाता तालुक्याच्या सीमेवरील धानोरे आणि हनुमंत गावांच्या मध्यवर्ती भागात प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। यामुळे परिसरामध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार यारी यंत्रणेच्या साह्याने रात्रीच्या वेळी सर्रासपणे वाळू उपसा केला जातोय। धानोरे आणि हनुमंत गाव नदीपात्रालगत असल्यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक होत असल्याचं सांगितलं जातंय। याशिवाय सोनगाव, सातरळ, धानोरे, कोल्हार खुर्द, रामपूर, करजगाव आदी ठिकाणाहून वाळू उपसा सुरू असल्याचं नागरिकांनी निदर्शनास आणून दिलं आहे। विशेष म्हणजे या संदर्भात वारंवार महसूल आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केल्याचंही सांगितलं आहे। मात्र तरीही संबंधित यंत्रणा या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना व्यक्त होत आहे। राहुरी आणि राहाता येथील महसूल आणि पोलीस प्रशासन या तक्रारींकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान या वाळू तस्करी मागे राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू असून त्यामुळेच कारवाई होत नसल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केलाय। या प्रकारामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात असून नदीपात्रामधील अवैध उत्खनन थांबवून तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। एक घाट बांधलेला आहे, त्या 300 ते 350 वर्षापूर्वीची वास्तू ही आम्हाला आमच्या गावाला लाभलेली आहे। आणि आजची समस्या अशी तयार झालेली आहे का प्रवरा नदी पात्रामधून हनुमंतगाव हद्दीमधून जी वाळूची तस्करी चालू आहे, त्या वाळूच्या तस्करीमुळं धानोरे घाटाच्या परिसरातून जी वाळू वाहून जात किंवा वाहिली जाते, चोरली जाते, ओढली जाते यंत्राच्या साह्यानं, त्याच्यामुळं हा धानोरे घाट धोक्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। ऐतिहासिक वस्तू कालांतरानं वाहून जाणारी वाळू जशी ज्या पद्धतीनं निघून जाणार आहे घाटाच्या बाजूची पाण्याच्या प्रवाहामध्ये हा घाट असाच वाहून जाणार आहे, एक ऐतिहासिक वस्तूचा नाश होणार आहे। याबाबत आम्ही वारंवार महसूल विभाग असन, पोलीस विभाग असन, कलेक्टर साहेब असन यांना निवेदन दिलेले आहे। राहाता तालुक्याच्या अधिकाऱ्यांना बोललेलो आहे आणि स्थानिक महसुली अधिकाऱ्यांना बोलल्यानंतर स्थानिक महसुली अधिकारी सांगतात एरिया वेगळा आहे, तालुका वेगळा येतोय, त्याच्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली जात नाही। तर आमची तुमच्या माध्यमातून विनंती प्रशासनाला किंवा सरकारला विनंती का ही वाळू तस्करी या ठिकाणाहून बंद व्हावी आणि एक ऐतिहासिक वस्तू आहे, ही परत उभी न राहणारी वस्तू आहे, या वस्तूचे संरक्षण करावा। या संरक्षणासाठी आम्हाला महसूल विभागाने असेल, पोलीस विभागाने असेल मदत करावी, एवढीच आपल्या माध्यमातून विनंती। यांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अधिकाऱ्यां याच्या वेगळं काही करू शकत नाही। आम्ही जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना तक्रार करू शकतो। अधिकाऱ्यांना 1000 वेळा तक्रारी केलेल्या आहे, तक्रारीचं कुठल्याही प्रकारचं कलेक्टर ऑफिसला बसून आम्ही व्हिडिओ शूटिंग दाखवलेली, कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही आजपर्यंत झालेला नाही या गोष्टीबाबत। 1000 वेळा आम्ही यांना तक्रारी केल्या, तहसीलदारांना केल्या, तलाट्यांना केल्या, स्थानिक तलाठी इथं 50 फुटाच्या अंतरावर ऑफिस आहे, तलाठी ऑफिस। तलाठी म्हणतो माझा एरिया येत नाही, मी ॲक्शन घेऊ शकत नाही, तालुका वेगळा आहे। तरी तुमच्या माध्यमातून विनंती करतोय प्रशासनाला का ही वाळू तस्करी थांबवावी आणि आमच्या घाटाचं संरक्षण व्हावा, याकरता आम्हाला न्याय मिळावा, एवढी तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे, राहुरी।